नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या क्षेत्रावरती आलो होतो. इथं आपण जे ते 6 फुटावरती बेड पाडलेले आपण कधी बघितलं सर्व, तर 6 फुटावरती बेड पाडलेले. इथं आपण केळी प्लस टरबूज करणार आहोत आणि बेड एकदम थोडे हाईट घेतलेली. आता याच्यावरती आपण बेसल डोस टाकून घेणार आहोत. बेसल डोस टाकून घेतल्यानंतर याच्यावरती पुन्हा एकदा थोडं लेवल करणार आहे. 6-7 इंच याला थोडं कमी करणार आहे. त्याच्यासाठीच ही दोन्ही चारी आपण बघितली, त्या दोन्ही बेडमध्ये थोडी चारी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये बेसल डोस टाकून घेणार आहे. बेसल डोस मध्ये जर कधी आपण बघितलं तर आपण इथं 10-26 घेतलेलं आहे. महादनचं 10-26 घेतलेलं आहे. त्यासोबत अवनी घेतलेलं आहे, सल्फर घेतलेलं आहे आणि G5 ग्रॅन्युअल घेतलेलं आहे आणि बायोजॅम ग्रॅन्युअल पण इथं आपण घेतलेलं आहे. केळी आपण इथं अजितचं टिश्यू कल्चर लावणार आहोत आणि लागवड जी आहे ते 6x5 वरती करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपण टरबूज करणार आहोत. आपली जी लागवड आहे ही 10 जानेवारीला आपण इथं करणार आहोत. त्याच्यासाठी प्लॅनिंग इथं करणार आहोत. आता मल्चिंग आच्छादन करण्याच्या अगोदर बेसल डोस टाकून आणि प्लेन करून घेणार आहोत. तुम्ही जर कधी बघितलं तर आम्ही याला मळी पण टाकलेली, रॅडिको कंपनीची मळी इथं टाकून घेतलेली आणि मक्काचं ज्यावेळेस आपण पाहिलं होतं स्पीड कंपोस्ट सोबत मक्काचं आपण इथं पूर्णतः चुरा करून याचं रोट्या मारून हेही मध्ये टाकून घेतलेलं होतं. तुम्हाला जर कधी केळी आणि टरबूजाची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर पाठवा, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती टाकू. तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.